वतीनं गेले 3-4 दिवस झालं सतत आम्ही या आयुक्ताला निवेदन दिलेलं आहे. आयुक्तांना निवेदन देत असताना त्यांनी वेळ देऊन सुद्धा आयुक्त आमची भेट झालेली नाही. परंतु ह्या महापालिकेचे सत्ताधारी महापौर असू द्या, स्टँडिंग कमिटी चेअरमन असू द्या, त्यांचे सर्व पदाधिकारी सोलापूर शहरातील 7 ते 9 विषय आणलेले आहेत की 150 कोटीच्या पाणी पुरवठ्यासाठी 1,500 कोटीची जागा विकायचा घाट घातलेला आहे. गेल्या अनेक वर्षापासून हे सत्तेत हेच आहेत. काँग्रेसमध्ये सत्तेत हेच होते, भाजपमध्ये सुद्धा सत्तेत हेच आहेत. पण यांचा डाव उधळून लावण्यासाठी आम्ही काँग्रेस असू द्या, शिवसेना असू द्या, मनसे असू द्या, आप असू द्या, राष्ट्रवादी असू द्या, सर्व महाविकास आघाडीच्या पक्षाच्या वतीनं या सोलापूर शहरातील जनतेला आम्ही जागा करणार आहे. जोपर्यंत हे विषय कॅन्सल करत नाहीत, जोपर्यंत हे विषय या बोर्डामध्ये त्यांनी कॅन्सल करत नाहीत, तोपर्यंत आमचा लढा चालू राहणार आहे. भविष्यात जर यांनी जबरदस्तीनं जर घाट घातले किंवा कुठली जागा आरक्षण जागा गिळाचं काम केले, त्या जागेवर सुद्धा आम्ही DCP लावून खड्डे मारू आणि तिथं काम कदापि होऊ देणार नाही. मला एवढं म्हणायचं आहे की ज्या लोकांनी विषय आणलेले आहेत त्यांनी अनेक शाळा गिळंकृत केलेल्या आहेत, त्यांच्याकडे अनेक मंगल कार्यालय आहेत. उत्पन्नाचं जर साधनच पाहिजे असेल ना तुम्हाला, आम्ही सांगतो उत्पन्न महापालिकेला कसं मिळायला पाहिजे. तुम्ही बघा ना त्यांचे किती शाळा आहेत, हातगवाडीत किती आहेत, घरकुलमध्ये शाळा किती आहेत, 12 नंबरमध्ये किती आहेत, त्या 7 नंबरमध्ये किती आहेत, किती जागा हे लोक वापरतात, शॉपिंग सेंटर हे लोक वापरतात. म्हणून ह्या सोलापुराच्या जनतेनं सगळ्यांना आव्हान करतो, यांचा डाव ओळखा हे सोलापूर शहर विकण्याचा घाट घातलेला आहे. आपण या महाराष्ट्र सरकारच्या विरोधात जी लोक रामाच्या पेटीतनं पैसे चोरतात त्यांना जागा चोरायला काय वेळ लागणार नाही. पण सभागृहामध्ये जे आहे ना 7 पैकी 2 विषय ही एकमताने झाले आणि काँग्रेसची उपसूचना ही मर्ज झाली आहे. नाही, कशासाठी घ्यायचा जागा, कशासाठी 2 विषय घ्यायचा सांगा ना मला. उत्पन्न जर वाढवायचं असेल तर अनेक विषय आहेत. तुम्ही महाराष्ट्र शासन तुमच्या ताब्यात आहे, केंद्र सरकार तुमच्या ताब्यात आहे, महापालिका तुमच्या ताब्यात आहे. पैसा उभा करा ना. नाहीतर तुम्हाला असं आम्ही सर्व पक्षाच्या वतीनं सोलापूर शहरामध्ये भीक मागून पैसे गोळा करून देऊ. आम्हाला विकासाला विरोध नाही, चांगल्या कामाला विरोध नाही. परंतु तुम्ही मोक्याच्या जागा पूर्वीपासून निघतात, आता पण निघतायत, ह्याच्या पुढं पण निघणार आहे. मूळ भाजपवाले राहिले बाजूला, बाहेरून आलेले बांडगुळे सत्तेत बसून मालिका खायला. पण सभागृह नेते म्हणतात की बाबा विकासाला अडथळा नको, संभ्रम नको, सर्व सोलापूरकरांनी सकारात्मक